खेड तालुक्याची श्री दुर्गामाता महादौड श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे संपन्न। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खेड राजगुरुनगरच्या वतीने श्री दुर्गामाता महादौडचे आयोजन करण्यात आले होते। शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी पहाटे 6 वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक नवीन एसटी स्टँड पासून प्रेरणा मंत्राने दुर्गामाता दौडीस सुरुवात झाली। भगव्या झेंड्याच्या नेतृत्वात भगवे फेटे, पांढरी टोपी आणि पारंपरिक वेशभूषेत शेकडो तरुण, तरुणी, महिलांसह लहान मुलांच्या सहभागातून ही दौड चाकण चौक, वडगाव चौक, मरकळ रस्ता, महाद्वारपासून फ्रुटवाले धर्मशाळामध्ये दौडीची सांगता करण्यात आली। शहरात ठिकठिकाणी ध्वजाचे औक्षण करण्यात आले, तसेच रांगोळ्या काढून दौडीचे स्वागत करण्यात आले। यावेळी संपूर्ण खेड तालुक्यातून धारकरी, आळंदी गावातील ग्रामस्थ, वारकरी आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच 2025 या वर्षी होणाऱ्या श्री प्रतापगड ते श्री रायरेश्वर अशा गडकोट मोहिमेला येण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले। शेवटी ध्येय मंत्राने दुर्गामाता दौडीची सांगता करण्यात आली। आपण या नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक वाडी वस्तीमध्ये दुर्गा दौड साजरी केली आणि यावर्षी खेड तालुका उर्फ राजगुरुनगर या तालुक्याने ठरवलं की आपण सर्व गावांनी मिळून अलंकापुरी आळंदीमध्ये
एक महादुर्गा दौड घ्यायची. अशा पद्धतीने आपण ही आजची महादुर्गा दौड या आळंदीमध्ये साजरी केली. या देवीला कवी भूषणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे देवदेश धर्माचं कार्य संपूर्ण हिंदुस्थानपर्यंत प्रत्येक गावामध्ये पोहोचावं म्हणून एक प्रार्थना केली होती. ब्रजभाषेमध्ये हे काव्य त्यांनी रचलं. हे काव्य अशा पद्धतीने आहे. जयति जयति जय आदिशक्ती जय काली कपर्धनी जय मधुकैटभ छलनी देवी जय महिषही मर्दिनी जय चमुंड जय चंडी चंड भंडासुर खंडनी जय सुरक्त जय रक्त बीज बिड्डाल विहंडनी जय जय निसुंभ सुंभ दलनी भनी भूषण जय जय भरनी सर्जा समर्थ शिवराज कही देही विजय जय जगज्जननी देही विजय जय जगज्जननी. कवी भूषण म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज कसे होते. एक कहे कल्पक द्रुम है इमी पुरत है सबकी चित चाहे एक कहे अवतार मनोज को यह तन्ने अति सुंदरता है भूषण एक कहे मैं इंदु राज विराजत बाड़ियो महा है एक कहे नरसिंह है संगर एक कहे नरसिंह शिवा है एक कहे नरसिंह शिवा है साजी चतुरंग सैन अंग में उमंग धरी सरजा शिवाजी जंग जीता न चलत है भूषण भनत नाद बिहत न गारन के नदी नद मद गायब रन के रलत है ऐल फैल खैल बैल खलन की गैल गैल गजन की ठैल पहिले. संत ज्ञानोबा संत तुकोबा यांची पावलं या सुद्धा जमिनीवरून कधीतरी गेली असतील. म्हणून आपण भाग्यवंत आहोत की आज आपल्याला या आळंदी देवाची या पवित्र अशा आपल्या स्थानावरती येऊन दुर्गा माता दौडीचा समारोप करता येतोय. खरं तर संत ज्ञानेश्वर जास्त सांगायची गरज नाहीये. मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कशा प्रकारचे संस्कार दिले हो. त्यासाठी ही दुर्गा माता दौड आहे. प्रत्येक आईने काय करायला हवं, प्रत्येक आईच्या मनात धर्मनिष्ठा कशी असावी ही जागृत करण्यासाठी ही महादुर्गा माता दौड आहे. याच दुर्गा माता दौडीच्या निमित्ताने सांगतो संत ज्ञानेश्वरी लिहिली. वय किती होतं? अवघा 14 वर्ष महाराज समोर बसलेले आहेत. मला संत साहित्याचा तेवढा अभ्यास नाहीये. खरं तर महाराज म्हणजे एक अखंड संत साहित्याचा तळपता सूर्य आणि आम्ही म्हणजे त्यांच्या पुढे लुकलुकणारे छोटेसे काजवे. त्यामुळे जर चूक काय झाली तर महाराज पोटी घ्या. 14व्या वर्षी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि योगायोग पहा छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा महाराजांचं वय किती होतं? वय वर्ष 14. आणि आज आमच्या या महाराष्ट्र भूमीमध्ये आज आमच्या या हिंदुस्थानामध्ये लहान लहान लेकरं जन्म घेतात. पुढे ती 14-15 वर्षाचे होतात. या 14-15च्या वर्षांमध्येच कुठेतरी आज याच आपल्या भागातले एक सुपुत्र आपण पाहिलं तर शिवराम हरी राजगुरु इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरी जज्बातों से कि मैं इश्क लिखना चाहूं तो भी इनकलाब लिखा जाता है. अशा भगत सिंगाची संगत त्यांनी केली आणि या आपल्या भूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये आपलं योगदान दिलं. त्या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली. मात्र आज त्याच भूमीमध्ये काय घडतंय हो? 14-15 वर्षांची लेकरं जन्म घेतात आणि ती लेकरं कुठेतरी मोबाईलच्या व्यसनाच्या आहारी जातात, व्यसनी बनतात, दुराचारी बनतात. त्यांना धर्माचा स्वाभिमान राहिलेला नाहीये आणि कुठेतरी व्यभिचारी बनतात आणि मग कुठेतरी अल्पवयीन मुलीवरती अत्याचार, अल्पवयीन मुलीवरती अन्याय या सगळ्या गोष्टी आमच्या कानावरती रोजच्या बातम्यांतून येत आहेत. हे सगळं घडू नये. आमच्या प्रत्येक हिंदूंना आपल्या हिंदू धर्माचा स्वाभिमान नसावा. आमच्या प्रत्येकाला माता भगिनीकडे आईच्या नजरेनेच बघण्याचे तिथे संस्कार असावेत. आपल्या माता भगिनी जाऊन फिरकतात आणि मग तिथे कुठेतरी जिहादाला बळ मिळतं. हे सगळं चालू असताना गुरुजींनी मात्र आम्हाला दिलेला मार्ग म्हणजे श्री दुर्गा माता दौड. त्या आई भवानीने असा शालू नेसून यायचं, कमरेला पदर खोचायचा, हातामध्ये तलवार घ्यायची आणि आमच्या समोर यायचं. साक्षात अष्टभुजा असलेली दुर्गा भवानी आमच्या समोर उभी आहे असं जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा त्या स्त्रीकडे वाकडी नजर करून बघण्याची हिंमत या हिंदुस्थानामध्ये कोणाकडे होणार नाहीये. आणि हे सगळं घडवण्यासाठी आम्हाला हा दिलेला मार्ग म्हणजे श्री दुर्गा माता महादौड. आणि गुरुजी सांगतात सुद्धा की आपला हिंदू समाज आता कुठेतरी थोडासा मागे पडतोय धर्माच्या बाबतीत. त्याला धर्मनिष्ठा राहिलेली नाहीये आणि ही धर्मनिष्ठा जागृत करण्यासाठी काय करावं लागेल? लगतचे मी थरा पर पारा पार वारयो हलत है भूषण बनत भाग्य काशीपति विश्वनाथ और कोन की नती में भूली गई भबकी शिवराज तेरे त्रस दिल्ली बाई बुआ कंप थरथर थरथर कपती बिलायती इस्लाम की काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती. अगर शिवाजी न होते सुन्नत होतं सबकी, सुन्नत होतं सबकी. कुंद कुठे पयरुंद कुठे शिववदन आपुडती चंद्र कुठे तुझ्या प्रतापा पुढे कुठे तो अग्नि
कुठे तो सूर्य कुठे, राम कुठे तुझे राम कुठे, समर शिवा बल राम कुठे, साहसगामी शिवराया सम, विश्वा माझी झेप कुठे, विश्वा माझी झेप कुठे, आसी ग्रहण के चले रन, छोड़ सब सुख साज, धर्म मंत्र पूर्ण पडे, धन्य शिवाजी राज, धन्य शिवाजी राज. आणि हे देवा, व्यापारी जहाज के ना राजा भारी राज के, व्यापारी जहाज के ना राजा भारी राज के, भिकारी हमें कीजिए महाराज शिवराज के. मनापासून आभार व्यक्त करतो. प्रथमतच आभार यासाठी व्यक्त करतो की राजगुरुनगर तालुक्यातील महादुर्गा माता दौड विजयादशमीचं औचित्य साधून त्यांनी पुण्यभूमी आळंदीमध्ये घेण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाननं ही महादुर्गा माता दौड आळंदीमध्ये घेऊन एकंदरीत भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर हे मोगऱ्याचं ठेवलेलं फूल आहे. का तुम्हाला सांगतो, ज्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी महाराष्ट्राचं वैभव, नवे नवे अवघ्या हिंदुस्थानाचं वैभव गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांनी या शिवप्रतिष्ठानची स्थापना केली, धर्मरक्षकांची फौज निर्माण केली. पण ह्या धर्मरक्षणाची मुहूर्तमेढ महाराष्ट्राच्या मातीत जर कोणी रोवली तर ती माझ्या भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रोवली. वारकरी संप्रदायाची स्थापना करून 700 वर्षापूर्वी ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. माझ्या भावंडांनो, भगवान श्री ज्ञानेश्वर 3 मिनिटं शांत बस बेटा, 3 मिनिटं. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म 12व्या शतकातला आहे, या आळंदी पुण्यभूमीतला आहे. आणि तुम्ही जर इतिहासाचा अभ्यास केला तर परधर्मीयांनी, परकीय आक्रमणकर्त्यांनी या हिंदुस्थानावर अतिक्रमण करायला सुरुवात केली, ती सुद्धा 12व्या शतकात. आणि ही परकीय आक्रमण करते, हे परधर्मीय फक्त या हिंदुस्थानातल्या जमिनी बळकावत नव्हते, तर इथल्या हिंदू धर्मीयांना धर्मांतरित सुद्धा करत होते. आणि त्यांची ही सगळी षडयंत्र सुरू असताना हिंदू धर्माच्या रक्षणासाठी कपाळावरचा टिळा, मुखातला राम आणि खांद्यावरचा भगवा महाराष्ट्राच्या मातीत टिकवून कोणी ठेवला तर तो वारकरी संप्रदायाने टिकवून ठेवला. माझी ये जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेईन गुडी. ते घाबरले नाही, गडबडले नाही. वेगवेगळ्या सत्ता स्थापन होत होत्या, आक्रमण करते राज्य काबीज करत होते, आपल्या समाजाला धर्मांतरित करत होते. पण त्याही काळामध्ये खांद्यावर भगव्या पताका घेतल्या, गळ्यात टाळ घातले, कपाळाला टिळे लावले आणि मुखानं रामकृष्ण हरीचा गजर करत अवघे वारकरी पंढरपुरात जात राहिले. ही दुर्गा माता दौड आहे ना, त्या वारीतून निर्माण झालेली संकल्पना आहे. त्या वारकऱ्यांनी 700 वर्षापूर्वी ते शक्ती प्रदर्शन केलं या अर्थानं की आपल्याला घाबरायची गरज नाहीये. देव उभा मागे पुढे आणि उगवी कोडे संकट. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.